आर एस आणि पी क्यू या दोन्हीही या वर्तुळाच्या काय आहेत, वृत्तछेदिका आहेत. म्हणजेच थोडक्यात छेदिका आहेत, त्यांनी वर्तुळाला छेदलेलं आहे. आता त्या छोट्या वर्तुळाला आर आणि पी या बिंदूमध्ये छेदतात, किंवा पी आणि क्यू बिंदू आपण असं म्हणू. आणि दुसरी जी आहे ती आर आणि एस या बिंदूमध्ये त्या वृत्तछेदिका त्या वर्तुळाला छेदत आहेत. ती दोन्ही वर्तुळं काय आहेत, एकमेकांना पण छेदत आहेत ती दोन्ही वर्तुळं. आणि ते बिंदू कोणते आहेत, तर एम आणि एन आहे. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की मग ही जी पी आर आहे आणि रेख क्यू एस आहे, म्हणजे रेख पी आर आणि रेख क्यू एस या काय आहेत, समांतर आहेत एकमेकींना. हे आपल्याला त्यांनी सिद्ध करायला सांगितलेलं आहे. मग आता पक्ष तर तुम्हाला माहीत आहे कसा लिहायचा असतो, ते आपल्याला प्रश्नातच दिलेला असतो. त्याप्रमाणे आपण पक्ष लिहून घेतलेला आहे.